फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग मराठी हा विषय बघणार आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये मराठी हा सब्जेक्ट जर सिलेक्ट केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जेवढं काही इंजिनिअरिंग मराठीमध्ये टॉपिक आहेत ते सगळे यामध्ये आपण कव्हर करणार आहे. ओके, तर पत्रलेखन. तर आपण पत्रलेखनापासून स्टार्ट करूया. नंतर शेवटी शुद्धलेखनाचे नियम, त्याच्यानंतर अहवाल लेखन, त्याच्यानंतर अर्जलेखन, माहितीपत्रक यासारखे सगळे टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर पहिलं आहे पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये 2 टाईप पडतात, औपचारिक पत्र आणि एक अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्र म्हणजे काय, कार्यालयीन पत्र असतात ज्यामध्ये ऑफिशियल पत्र राहतील, आणि अनौपचारिक पत्र हे घरगुती पत्र राहतील, जसे की भावाला, बहिणीला जे काही पत्र लिहितात ते अनौपचारिक पत्रामध्ये येतं. ओके, आता औपचारिक पत्रामध्ये बघा, पहिले तर दिनांक, त्याच्यानंतर प्रति, त्याच्यानंतर ज्यांना पत्र पाठवायचं त्यांचं नाव, त्याच्यानंतर संस्थेचं नाव, त्याच्यानंतर विषय, इथे महोदय, त्याच्यानंतर इथे राहील मजकूर जो की आपल्याला लिहायचा आहे तो, आणि त्याच्यानंतर आपला विश्वासू, इथे स्वतःचे नाव आणि स्वतःचा पत्ता. त्यानंतर आपण बघूयात अनौपचारिक पत्राचा फॉर्मॅट. तर अनौपचारिक पत्रामध्ये पहिले स्वतःचा पत्ता राहील इथे, त्यानंतर दिनांक, त्यानंतर ज्यांना आपलं प्रिय ज्याचं नाव लिहायचं त्याचं नाव, त्याच्यानंतर मजकूर, आणि त्याच्यानंतर स्वतःचं नाव इथे. ओके, त्याच्यानंतर आपण बघूयात, आता पत्र तर बघितलं, आता आपल्याला बघायचं अर्जलेखन आणि पत्रलेखनामध्ये डिफरन्स. तर अर्जलेखन आणि पत्रलेखन लगभग सारखंच असतं, बट थोडंफार डिफरन्स आहे याच्यामध्ये. बघा, अर्जलेखन ही विनंती, परवानगी घेण्यासाठी लिहिलं जातं, आणि पत्रलेखन संवादसाठी. आणि अर्जलेखन हे औपचारिक असतं, म्हणजे कधीही आपण अर्जलेखन लिहिलं तर हे कधीही आपण औपचारिक लिहितो, म्हणजे कार्यालयीन पत्रासारखं जसं लिहितो तसं. पत्रलेखनामध्ये औपचारिक अनौपचारिक दोन्हीही आपण लिहितो. ओके, आता अर्जलेखनाचा फॉर्मॅट बघा. अर्जलेखनाचा फॉर्मॅटमध्ये पहिले तर आपण अर्जदाराचा पत्ता लिहितो, त्याच्यानंतर दिनांक, आणि यानंतर जो काही फॉर्मॅट राहील तो सेम फॉर्मॅट राहील औपचारिक पत्रासारखा. ओके, असं हे अर्जलेखन राहील. ओके, तर हे अर्जलेखनाचा फॉर्मॅट. आता यानंतर आपण रोजनिशी लेखन बघणार आहे. रोजनिशी लेखन जे की आपण दररोजचं घडामोडी ज्या लिहितो आपल्या, त्यांनाच म्हणतात रोजनिशी लेखन. ते लेखन लिहिताना त्याच्यामध्ये काही रूल्स असतात बघा, त्याच्यामध्ये हे रूल्स फॉलो करायचे. जेव्हा बी रोजनिशी तुम्हाला येईल एक्झाममध्ये, त्या एक्झाममध्ये हे रूल्स फॉलो करायचे. ओके, तर पहिला रूल आहे, वरच्या बाजूस तारीख, वार, वेळ लिहायचा, डाव्या बाजूस तारीख, वार, वेळ लिहायचा. ओके, त्याच्यानंतर रोजनिशी ही सोप्या भाषेत पाहिजे. त्याच्यानंतर वाक्य छोटे पाहिजेत, खूप अवघडात नाही न्यायची रोजनिशीचे जे काही वाक्य असतील ते. त्याच्यानंतर रोजनिशी वास्तव्यावर आधारित पाहिजे, आणि रोजनिशीमध्ये आपल्या सभोवतालचं वास्तव्य आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे विरामचिन्ह. तर बघा, विरामचिन्हामध्ये पहिले आपण बघतोय पूर्णविराम हे वाक्य संपल्यानंतर आपण यूज करतो, आणि एखाद्या वाक्याला संक्षिप्त रूपात लिहायचं असेल तरी आपण पूर्णविरामचा यूज करतो. बघा, इथे उदाहरणामध्ये वी सावरकर अशा प्रकारे आपण यूज करतो. त्यानंतर राम शाळेत गेला, इथे वाक्य पूर्ण झालं, त्यानंतर आपण पूर्णविरामचा यूज केला. अशा प्रकारे पूर्णविरामचा यूज करतो, असं तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं. ओके, त्याच्यानंतर स्वल्पविराम याने म्हणजेच काय, स्वल्पविराम याने एका जातीचे शब्द लागोपाठ येत असतील तर तेव्हा स्वल्पविरामचा यूज करतो. जसं की नाव बघा, हे सगळे नाव आहेत, जसं की राम, श्याम, मोहन. तर आपण यांना वेगवेगळं करण्यासाठी स्वल्पविरामचा यूज केला आहे. ओके, त्यानंतर अर्धविराम म्हणजे 2 स्वातंत्र्य वाक्य जोडत असताना, किंवा असंही म्हणू शकता, पण आणि परंतु जर तुम्हाला वाक्यामध्ये दिसलं त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं, अर्धविरामचा यूज करायचा. तर बघा, इथे एक एक्झाम्पल आहे, तो आला, पणच्या अगोदर अर्धविरामचा यूज केला, पण बोलत नाही, अशा प्रकारे. ओके, त्यानंतर आता आपण बघूयात प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह हे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरलं जातं, जसं की हे एक्झाम्पल आहे, तुझं नाव काय. ओके, असं. त्याच्यानंतर उद्गारार्थक चिन्ह जे आहे, उद्गारार्थक चिन्ह हे आनंद, राग किंवा भावना व्यक्त करणारे जे सेंटेन्स असतात, जे वाक्य असतात, त्यामध्ये यूज केलं जातं. इथे बघा तुम्ही, इथे आहे, वा किती सुंदर आहे, अशा प्रकारे उद्गारार्थक चिन्ह. त्यानंतर योजक चिन्ह यानी काय, 2 शब्द जोडण्यासाठी हे योजक चिन्ह यूज केलं जातं. आतापर्यंत आपण पत्रलेखन, माहितीपत्रक, अर्जलेखन, त्याच्यानंतर विरामचिन्हे बघितले. आता आपण बघणार आहे एकवचन, अनेकवचन. एकवचन यानी काय, एक व्यक्ती किंवा एक वस्तू, जसं की पुस्तक,
झाड. अनेकवचनी आणि काय एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू त्यांना अनेकवचन म्हणतात, जसं की पुस्तक, झाडे. ओके. आता याच्यामध्ये एक नोट आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. काही शब्द जशास तसे लिहिले जातात, जसं की का लिहिले जातात, कारण की ते शब्द त्या शब्दाचं एकवचन आणि अनेकवचन होत नाही. ते शब्द संस्कृत भाषेतून किंवा व्यक्ती पद समूहासाठी दर्शवले जातात, म्हणून ते शब्द जशास तसे त्यांचं अनेकवचन होत नाही. ओके, ही नोट लक्षात ठेवा. ओके. शिक्षक आहे, शिक्षकचं अनेकवचन शिक्षकच राहीन. अधिकाऱ्याचं अनेकवचन अधिकारी राहीन. आभारचं अनेकवचन आभारी राहीन. आशीर्वादाचं अनेकवचन आशीर्वादच राहीन. ज्ञानचं अनेकवचन ज्ञानच राहील. अशा प्रकारे या शब्दाचं अनेकवचन होत नाही. अनेक असे शब्द आहेत, मगर उदाहरणासाठी मी इथे काही शब्द दाखवले तुम्हाला, त्यांचं अनेकवचन होत नाही. ओके. आता आपण बघूयात भाषांतर म्हणजेच काय. भाषांतर म्हणजेच काय, एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत अर्थ न बदलता योग्य शैलीत मांडणे किंवा लिहिणे, त्यालाच काय म्हणतात, भाषांतर. ओके. आता इथे बघा, इंग्लिशचं एक सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, आय एम गोईंग टू स्कूल, आणि हे मराठीमध्ये याचा अनुवाद कसा केला आहे, म्हणजे भाषांतर कसं केलं आहे, मी शाळेत जात आहे. अशा प्रकारे भाषांतर असतं. ओके. आता आपण बघणार आहे माहितीपत्रक. माहितीपत्रक म्हणजेच काय, एखाद्या कार्यक्रम, उपक्रम, घटनेबद्दलची संक्षिप्त माहिती सांगणारे जे पत्र असते त्यांनाच काय म्हणतात, माहितीपत्रक. इथे पहिले फॉर्मॅट बघा. पहिले तर शीर्षक लिहितात. शीर्षक लिहिण्याच्या नंतर घटनेचं नाव, दिनांक, वेळ, स्थळ, आयोजक आणि माहिती इथे शेवटी. ओके. इथे बघा, आता एक उदाहरण घेतलं आहे मी वृक्षारोपण कार्यक्रमाचं. इथे सगळ्यात पहिले तर कार्यक्रमाचं नाव लिहायचं, दिनांक, वेळ, स्थळ आणि आयोजन, आणि शेवटी माहिती लिहायची. जे काही आपण ज्या प्रसंगाची, ज्या कार्यक्रमाची माहिती असेल ती इथे लिहायची. ओके.